हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला भारतातील अशा मंदिराचे रहस्य सांगणार आहे जे भक्तांच्या डोळ्यांसमोरून अचानक गायब होते। हे दृश्य जे भक्त बघतात त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो। इतकंच नाही तर हे मंदिर गायब झाल्यावर थोड्या वेळाने अचानक सर्वांच्या समोर येते। कुठे आहे हे मंदिर, कोणत्या देवाचे आहे हे मंदिर आणि काय आहे यामागचं रहस्य, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे भारताच्या रहस्यमय अशा स्तंभेश्वर महादेव मंदिराचे अद्भुत रहस्य, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल व तुम्हालाही या महादेव मंदिराच्या दर्शनाची ओढ लागेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रेंड्स, गुजरातच्या बडोदरामध्ये भगवान शंकराचे एक असे मंदिर आहे जे बघता बघता समुद्राच्या पाण्यात गायब होते आणि अचानक परत दिसायला लागते। जणू काही समुद्रच या शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करायला तिथे येतो। या वैशिष्ट्यामुळेच भारतातील लाखो भक्त हा नजारा बघण्यासाठी इथे गर्दी करतात। हे चमत्कारी मंदिर गुजरातच्या बडोदरापासून जवळजवळ 85 किलोमीटर लांब जंबूसर तहसील क्षेत्रातील काविकंबोई गावात अरबी समुद्राच्या तटावर वसलेले आहे। असं म्हणतात या मंदिराचा शोध 150 वर्षांपूर्वी लागला होता। या मंदिरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाची उंची 4 फूट व व्यास 2 फूट आहे। स्कंद पुराणात या मंदिराच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे। या कथेनुसार तारकासूर राक्षसाने कठोर तपश्चर्या करून देवांचे देव महादेवांना प्रसन्न केले होते। जेव्हा भगवान महादेव त्याच्यासमोर प्रकट झाले तेव्हा तारकासूरने वरदान मागितले की त्याला कोणीच मारू शकणार नाही। महादेवांनी सांगितले हे अशक्य आहे। तेव्हा तारकासूरने वरदान मागितले की फक्त शिवपुत्रच त्याला मारू शकतो आणि तो पण 6 दिवसांचाच असला पाहिजे। महादेवांनी त्याला ते वरदान दिले खरे, पण वरदान मिळाल्यावर तारकासूरने तिन्ही लोकात अत्याचार करण्यास सुरुवात केली। त्यामुळे घाबरून शेवटी सर्व देवी देवता महादेवांना शरण गेले। तेव्हा महादेवांच्या तेजापासून तयार झालेल्या अवघ्या 6 दिवसांच्या कार्तिकेयने तारकासुराचा वध केला। पण जेव्हा कार्तिकेयला समजले की तारकासूर हा महादेवांचा भक्त होता तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि देवतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महिसागर संगम तीर्थावर विश्वनंदन स्तंभाची स्थापना केली आणि तेव्हा त्यांचे मन शांत झाले। यानंतर महादेव स्वतः या जागी येऊन विराजमान झाले। तेव्हापासून या तीर्थक्षेत्राचे नाव स्तंभेश्वर पडले। असं म्हणतात की इथे महिसागर नदीचा समुद्राशी संगम होतो। स्तंभेश्वर हे महादेवांचे असे मंदिर आहे जिथे दिवसातून 2 वेळा महादेवाच्या पिंडीचा जलाभिषेक समुद्राच्या पाण्याने होतो। स्तंभेश्वर मंदिर दिवसातून 2 वेळा जलमय होते आणि परत त्याच जागी दिसते। तिथले स्थानिक लोक व पुजारी सांगतात की कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया चालू आहे। या मंदिराच्या मागे अरबी समुद्राचे मनमोहक दृश्य दिसते। खरं तर स्तंभेश्वर मंदिराचं गायब होणं हा कोणताही चमत्कार नाही, तर ही एक नैसर्गिक घटना आहे। समुद्राच्या भरती ओहोटीमुळे हे असे घडते। दिवसातून कमीत कमी 2 वेळा समुद्राचं पाणी इतकं वाढतं की मंदिर पूर्णपणे बुडून जाते। थोड्या वेळाने जेव्हा समुद्राचं पाणी कमी होते तेव्हा मंदिर पुन्हा दिसायला लागते। हे आश्चर्यकारक दृश्य सकाळी व संध्याकाळी बघायला मिळते। भरती येण्याच्या थोड्या वेळापूर्वीच मंदिराचा परिसर खाली केला जातो। मंदिरात जाणाऱ्या भाविकांना विशेष चिठ्ठ्या वाटल्या जातात ज्यामध्ये भरतीची वेळ लिहिलेली असते, जेणेकरून त्यावेळेला कोणीच मंदिरात प्रवेश करू नये। दूरवरून भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येतात। भरतीमुळे पाण्याची पातळी वाढून मंदिरात असलेल्या शिवलिंगाचे दर्शन होत नाही।
थोड्या वेळासाठी मंदिर जलमय होते आणि पाण्याची पातळी कमी झाल्यावर मंदिरात प्रवेश दिला जातो. प्रत्येक महाशिवरात्रीला आणि अमावस्येला या मंदिरात जत्रा भरते. लाखोंच्या संख्येने इथे भाविक दर्शनासाठी येतात. त्यावेळी इथे अत्यंत पवित्र व मनमोहक वातावरण असते. तर फ्रेंड्स, हे होते स्तंभेश्वर मंदिराचे रहस्य, जिथे महादेवांच्या जलाभिषेकाचे अद्भुत आणि अलौकिक दृश्य बघण्यासाठी गर्दी होते. तुम्ही पण हा अनुभव घेण्यासाठी या मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.